आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मी बघितलं त्यांच्या बरोबर जी स्त्री होती ती अति सुंदर होती. तिन्ही लोकात अशी सुंदर स्त्री कोणीच नसेल. मला वाटलं मोठा भाऊ महाराज रावणासाठी यापेक्षा सुंदर उपहार काय असेल. पण ते दोघं लांडग्याप्रमाणे माझ्यावर भडकून उठले. हा त्यांचा शेवटचा उद्रेक होता ताई. आम्ही आजच त्यांना यमलोकी पोहोचवणार. दूषण, आमचा रथ मागव, आम्ही आत्ताच जाणार. 14 राक्षस बाण एक लढणारा एक बघुनी आवेश राम. काय म्हणालीस? एकाच बाणांनी आपल्या 14 योद्ध्यांना मारून टाकलं. हो दादा, त्याने एकच बाण असा चालवला की एका क्षणात 14च्या 14 मस्तक धडापासून वेगळी झाली. असं वाटतंय त्यांनी पण थोडीफार मायावी विद्या शिकलेली आहे. आम्हाला स्वतःलाच जावं लागेल. दूषण, आपल्या निवडक सैनिकांना तयार कर, आम्ही स्वतः जाणार आहोत. आता हा बाण तुझा आणि तुझ्या सेनेचा संहार केल्यावरच भात्यामध्ये परत जाईल. आम्ही डरपोक शत्रूला एकदा पळण्याची संधी अवश्य देतो, कारण रणांगणात पाठ दाखवून पळणाऱ्या शत्रूवर आम्ही प्रहार नाही करत. जर प्राण वाचवायचे असतील तर अजून वेळ आहे. न्याय करा, न्याय करा राजा खर, न्याय करा. तुमच्या राज्यात एका आबल्यावर अत्याचार झालाय. हे काय असं घोर कृत्य, असा अत्याचार कोणी केला? या दंडकारण्यात कोणाचं एवढं धाडस की आमच्या बहिणीचा अपमान करावा? तो जो कोणी असेल, देव असुर, त्यानं तुझ्यावर हात उचलून आपल्या मृत्यूला ललकारलंय. त्या अभाग्याचं नाव सांग शूरपणखे. राम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण? हो, राम आणि लक्ष्मण दोघं भाऊ अयोध्येचा राजा दशरथाचे पुत्र आहेत, जे मुनीचा वेश धारण करून एका सुंदर स्त्री बरोबर गोदावरी नदीच्या किनारी राहायला आलेत. ज्यांनी मला एकटीला पाहून माझे असे वाईट हाल केलेत. जर तू माझा खरा भाऊ असशील तर माझ्या अपमानाचा बदला घे. माझ्या छाया खावाला त्यांच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. 2 मानवी कुमारांचं एवढं धाडस? धरतीवर रांगणारा माणूस असूनही एका राक्षस कन्येवर हात उचलण्याची हिम्मत? महाबद्धूषण, दंडकारण्याचा गुप्त समाचार ठेवणारे इतर वीर कंपन, तो कोण आहे ज्याला महाबली वीर खराची भीती नाही? राजन, मला वाटतं हे दोघं तेच अयोध्येचे 2 राजकुमार असतील जे देशातून बाहेर काढल्यामुळे वनामध्ये दरदर भटकत आहेत. दंडकारण्याच्या आतल्या भागातून सतत मला बातम्या येत आहेत की 2 क्षत्रिय राजकुमार तपोवनातील ऋषींची रक्षा करत आहेत. जो राक्षस तिथे येतो त्यांना ते मारून टाकतात असं ऐकलंय. त्यांच्यामुळेच राक्षसांनी तपोवनातील ऋषींची शिकार करणं सोडून दिलंय. आम्हाला आधी सूचना का नाही दिली? कारण हे सगळं आमच्या राक्षस राज्य सीमेबाहेर चाललं होतं. त्यामुळे आम्ही आर्य ऋषींच्या हद्दीत जाणं योग्य नाही समजलं. असं ऐकलंय, फारच अद्भुत वीर आहे ते दोघं. काही दिवसांपूर्वी विराज राक्षसाचा जो वध झाला होता तो त्यांनीच केला होता. महाबली विराजला मारलं? फार आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे आणि ते राक्षसांच्या सीमेवरती येऊन राहायला लागलेले आहेत. अर्थात आम्हाला आव्हान देत आहेत ते. म्हणूनच त्यांनी आमच्या बहिणीचा अपमान केलाय. त्यांना आमची पण भीती नाही. नाही दादा, मी किती वेळा सांगितलं की मी राजा खराची बहीण आहे, पण त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं आणि तुमचा उपहास केला दादा. परंतु तू तिथे काय करायला गेली होतीस? मी बघितलं त्यांच्या बरोबर जी स्त्री होती ती अति सुंदर होती. तिन्ही लोकात अशी सुंदर स्त्री कोणीच नसेल. मला वाटलं मोठा भाऊ महाराज रावणासाठी यापेक्षा सुंदर उपहार काय असेल. पण ते दोघं लांडग्याप्रमाणे माझ्यावर भडकून उठले. हा त्यांचा शेवटचा उद्रेक होता ताई. आम्ही आजच त्यांना यमलोकी पोहोचवणार.
दूषण, आमचा रथ मागव. आम्ही आत्ताच जाणार. महाराज, केवळ 2 पुरुषांना मारण्यासाठी आपण स्वतः जाणार? ते तर असं वाटेल जसं हत्ती एका मुंगीला मारण्यासाठी जातोय. मी आजच आपल्या दरबारातील 14 राक्षसांना पाठवून त्यांना मारून आपल्या दरबारात उपस्थित करतो. ठीक आहे कालभट. आपल्या त्या 14 राक्षसांना सांग की ते पंचवटीची ती कुटी पार उधळून लावतील. त्या दोघांना जिवंत अथवा मृत कोणत्याही अवस्थेत आणून शूर्पणखा ताईच्या चरणाशी टाका आणि त्यांच्या सुंदर स्त्रीला आमच्या समोर उपस्थित करा. शूर्पणखा, तू जाऊन या सगळ्यांना पत्ता सांग. जा जा. माझा अनुमान खरा निघाला. ते आले. जंगस्थानाचे राजा श्रीमान खरांनी तुला दंड देण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे आणि ही आज्ञा दिली आहे की जी सुंदर स्त्री तुझ्या बरोबर आली आहे तिला त्यांच्या सेवेत उपस्थित केलं पाहिजे. बर. तू जर का त्यांना शरण गेलास तर असंही होईल. तुला ते दया दाखवून सोडून देतील. अतिउत्तम. 14 राक्षस बाण एक लढणारा एक बघुनी आवेश रामाचा हरपले बल बुद्धी विवेक. काय म्हणालीस? एकाच बाणांनी आपल्या 14 योद्ध्यांना मारून टाकलं. हो दादा, त्याने एकच बाण असा चालवला की एका क्षणात 14च्या 14 मस्तक धडापासून वेगळी झाली. असं वाटतंय त्यांनी पण थोडीफार मायावी विद्या शिकलेली आहे. आम्हाला स्वतःलाच जावं लागेल. दूषण, आपल्या निवडक सैनिकांना तयार कर. आम्ही स्वतः जाणार आहोत. लक्ष्मणा, असं वाटतं खरदूषण स्वतःच सेना घेऊन आलेत. मी स्वतः जाऊन त्यांना रस्त्यात थांबवतो. तू इथेच थांब. दादा, मी पण येतो. नाही लक्ष्मणा, आपण दोघे जर गेलो तर ते क्रूर राक्षस सीतेला एकटे बघून आक्रमण करतील. तू इथेच सावध राहून सीतेचं रक्षण कर.
मी एकटाच त्यांच्याशी लढतो. माझी चिंता करू नकोस. मला तुमची चिंता नाहीये दादा. मी तर हे म्हणत होतो की त्यांच्याशी मी एकटाच लढीन. अवश्य लढू शकतोस, पण यावेळेस तू इथेच थांब. अरे दंड मानव, तू एक तुच्छ मनुष्य असून आमच्या राज्याच्या सीमेवरती उत्पात माजवलायस. आम्ही तुला प्राणदंड द्यायला आलोय. तो धनुष्यबाण तिथे धर्तीवरच ठेव आणि पुढे येऊन स्वतःला आमच्या स्वाधीन कर. आम्ही तुला प्राणदंड द्यायला आलो आहोत. तो धनुष्यबाण तिथेच धर्तीवर ठेव आणि पुढे येऊन स्वतःला आमच्या स्वाधीन कर. अभिमानी राक्षसा, हा धनुष्यबाण आम्ही ऋषींच्या आज्ञेवरून उचलला आहे, ज्यांना तुझे राक्षस अकारण मारत आहेत. आता हा बाण तुझा आणि तुझ्या सेनेचा संहार केल्यावरच भात्यामध्ये परत जाईल. आम्ही डरपोक शत्रूला एकदा पळण्याची संधी अवश्य देतो, कारण रणांगणात पाठ दाखवून पळणाऱ्या शत्रूवर आम्ही प्रहार नाही करत. जर प्राण वाचवायचे असतील तर अजून वेळ आहे. मला तुझ्या मूर्खपणावर हसायला येतंय. एकटाच माझ्या सेनेचा आणि माझा सामना एकत्रपणे करायला बघतोयस. मी तुझ्यावर दया दाखवून अजून गप्प होतो, पण तू दयेला पात्र नाहीयेस. दूषण, आपल्या सेनेला आज्ञा दे की ह्याला चारी बाजूने घेरा. जशी आज्ञा. राम, हे सगळे मायावी आणि कपटयुद्ध करणारे आहेत. त्यांच्या शस्त्रांनी त्यांनाच उत्तर दे. तुझ्याजवळ विश्वामित्राने दिलेलं मोहिनी अस्त्र आहे. यावेळेस त्याचा उपयोग कर, ज्यामुळे ते स्वतः त्याच्या मायावी शक्तीने प्रभावित होतील आणि एकमेकात लढून मरतील. जशी आज्ञा. रामाच्या ध्यानी येती अगस्ती, अस्त्र मोहिनी ते स्मरण करविती. अस्त्र मोहिनी ते स्मरण करविती. खर दूषणाच्या सेनेवरती राम मोहिनी अस्त्र सोडिती. राम मोहिनी अस्त्र सोडिती. रामच राम जाहले चहूकड, रामच राम जाहले चहूकड. जो तो श्रीरामा संग लढे. ठार होत मग शत्रु परस्पर, टीकेन कोणी श्रीरामा समोर. टीकेन कोणी श्रीरामा समोर. टीकेन कोणी श्रीरामा मूर्खांनो, समोर. काय टीकेन करताय? कोणी श्रीरामा आपसातच काय लढत आहात? समोर. दूषण, हे काय चाललंय? दादा, आपले योद्धे वेडे झाले आहेत. आपसातच लढून मरत आहेत. पण कोणी मायावी आहे. याने मोहिनी अस्त्राचा प्रयोग करून आपल्या सेनेला भ्रमित केलंय. असं तर मी पण प्रथम याच्या मायेला संपवतो. हे घे. असं
तर वाचव स्वतःला. दूरता, दूषणाला मारून तू आपल्या मृत्यूला बोलवलायस. कुठून आमची थोडी विद्या काय शिकून आलास? तू स्वतःला फार मोठा मायावी समजायला लागलास. आता बघच, मी तुला दाखवतो आपल्या मायेचा प्रताप. तू धन्य आहेस राम. महाबली, खर आणि दूषण यांना या जगतात तुझ्या व्यतिरिक्त कोणीही मारू शकत नव्हतं. तुझा सदा विजय असो.